सो हाय एव्हरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. सो ज्या गोष्टीची तुम्ही सगळीजण वेट करत होती की दादा आपली ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार, कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार, ह्याच्या रिगार्डिंग सीईडीसीला आपल्याला अपडेट कधी देणार आहे, हे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स होते. तर आता फायनली सीईडीसीने आता ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे की तुमच्या आता कॅप राऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार आहे, कॅप राऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार आहे, ह्या सगळ्याबद्दल आता ऑफिशियल कन्फर्मेशन मिळालेलं आहे. हे कसं मिळालं आहे तर तुम्ही ह्या इथे बघू शकता की आपण ह्या वर्षीचं नवीन ॲडमिशन पोर्टल FE2026 हे जे ॲडमिशन पोर्टल आहे हे तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन पोर्टल आहे. ह्या पोर्टलवरतीच तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. तर ह्या पोर्टलवरती आता पूर्ण तुमचं टाईम शेड्यूल, जे पण तुमचं टाईम टेबल आहे, पूर्ण कॅप राऊंडचे शेड्यूल आहे, हे आता अपडेट झालेलं आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला सगळे आता डेट्स वगैरे समजणार आहेत. लक्षात घ्या की आत्तापर्यंत फक्त फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगसाठी हे रजिस्ट्रेशनचे डेट्स आउट झालेले आहेत. फार्मसीसाठी अजून काही अपडेट नाही आहे. तर फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कॅप राऊंडचे डेट्स काय आहेत, पूर्ण ह्याचं शेड्यूल कसं आहे, तर ते आता आपण इथे समजून घेऊया. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ह्या वेबसाईटवर आल्यानंतर इकडे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्सचं ऑप्शन दिलेलं आहे. तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इम्पॉर्टंट डेटवर क्लिक केलं ना तर इकडेच तुम्हाला पूर्ण हे शेड्यूल बघायला मिळेल. सगळ्यात पहिले ह्या इथे दिलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. म्हणजे ह्या इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करायची आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि ह्याच्यासाठी डेट आहे 2 जुलैपासून ते 12 जुलैपर्यंत. ठीक आहे. आता आजची ही डेट ह्या इकडे दिलेली आहे, बट मी ते चेक केलं तर अजूनपर्यंत फॉर्म फिलिंग सुरू नाही झाली आहे. घाई नका करू, फॉर्म फिलिंग लवकरच सुरू होईल आणि जेव्हा पण फॉर्म फिलिंग म्हणजे 2 तारीख ह्या इकडे दिली आहे तर आज जर रात्रीपर्यंत जर सुरू झालीच तर लगेच आपल्याला फॉर्म नाही भरायचा आहे, कारण की वेबसाईटवर काही ग्लिचेस वगैरे असतात तर त्यामुळे आपल्या फॉर्ममध्ये काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्याच्यामुळे लगेच आपल्याला फॉर्म फिलिंग नाही करायची आहे. आपल्याला खूप जास्त टाईम पिरियड दिलेला आहे, अराउंड 12 जुलैपर्यंत ह्या इकडे आपल्याला टाईम दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. तर ह्या 12 जुलैपर्यंत आपण कधी पण फॉर्म भरू शकतो. सो घाई करायची नाही आहे. मी तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे की तुम्हाला फॉर्म फिलिंग कशी करायची, काय करायचं, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग झाली, 12 जुलैपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असणार आहे. त्याच्यानंतर इकडे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला दिलेलं आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जसं मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमचे 2 मोड असतात, ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन. तर ह्या इकडे कन्फर्म पण दिलेलं आहे की तुमचं ह्या इकडे ई स्क्रुटिनी मोड पण असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईनसुद्धा व्हेरीफाय करून घेऊ शकता. आणि इकडे तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोडसुद्धा दिलेला आहे. इकडे फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजेच काय, इकडे तुम्हाला ऑफलाईन स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. इकडे पूर्ण दिलेलं आहे की जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज करत असाल तर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरमध्ये किंवा स्क्रुटिनी सेंटरमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला ऑफलाईन जायचं नाही आहे. हे कोणासाठी सांगतोय, जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करत असाल तर. इकडे पूर्ण जे पण आहे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आहेत की नाही झाले आहेत हे सगळं तुम्हाला ऑनलाईनच समजणार आहे. बट जर तुम्ही इकडे फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला ऑफलाईन समजणार की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत आहेत की नाही होत आहेत, काय नक्की प्रॉब्लेम आहे, हे सगळं तुम्हाला ऑफलाईन समजतं. कारण की ऑफलाईन व्हेरिफिकेशनला तुम्हाला स्वतःहून डॉक्युमेंट्स आणि सगळ्या ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन स्क्रुटिनी सेंटरमध्ये FC व्हेरिफिकेशन सेंटरमध्ये जावं लागतं. आता स्क्रुटिनी सेंटर कोणते कोणते आहेत, आपल्या जवळपास कुठले सेंटर आहेत, त्याची पण लिस्ट लवकरच आपल्याला CEDCL प्रोव्हाइड करेल ऑफिशियल वेबसाईटवरती. जी मी तुम्हाला ही वेबसाईट दाखवतोय, ह्या वेबसाईटवरती सगळे अपडेट्स वगैरे तुम्हाला मिळणार आहेत. आता ह्याच्यानंतर इकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डेट्स काय आहेत तर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 3 जुलैपासून सुरू होणार, म्हणजे उद्यापासून व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होणार ते 13 जुलैपर्यंत. म्हणजे सायमल्टेनियस प्रोसेस असणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जसा सुरू होतोय सायमल्टेनियसली तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पण सुरू होते. सो एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलात तर लगेच तुम्हाला डॉक्युमेंट्ससुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. सो इकडे हे सगळे डेट्स दिलेले आहेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता हे सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं सुरू असणार आहे 13 जुलैपर्यंत. सो एकदा 13 जुलै सगळं कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर इकडे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ठीक आहे, इथे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार आहे ह्याचे काही अजून डेट्स तर दिलेले नाही आहेत, बट इकडे आपण एक्सपेक्ट करू शकतो की 15 तारखेपर्यंत रिलीज होऊ शकतं. बिकॉज इकडे आपल्याला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड दिलेला आहे 16 जुलैपासून ते 18 जुलैपर्यंत. म्हणजे 3 दिवस आपल्याला दिलेले आहेत ग्रीव्हन्सेस सबमिट करण्यासाठी. ग्रीव्हन्सेस म्हणजेच काय की जर आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर हे आपण ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये करेक्ट करू शकतो. इकडे मी रिफ्रेशसुद्धा करून बघतो, म्हणजे इकडे डेट्स अपडेट झालेले असतील तर नाही, अजून प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचे डेट्स नाही आले आहेत, बट आपण एक्सपेक्ट करू शकतो की 15 जुलैपर्यंत
रिलीज होऊ शकतात, बिकॉज हे ग्रीव्हन्सेसचं आहे. हे जो ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड आहे हा मोस्टली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून सुरू होतो. सो जर हे 16 जुलैपासून सुरू होत असेल तर ऑफकोर्स प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पण 15 जुलैपर्यंत रिलीज होऊ शकते. ठीक आहे. तर इथे ग्रीव्हन्सेस सबमिट करायला 16 जुलैपासून ते 18 जुलैपर्यंतचा टाईम पिरियड दिलेला आहे. आता एकदा सगळे ग्रीव्हन्सेस वगैरे झालं, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्ही चेक केले, जर काही मिस्टेक असेल हे तुम्ही ग्रीव्हन्सेसमध्ये सगळं सॉर्ट आउट करून झालं, मग इकडे तुमची फायनल मेरिट लिस्ट दिसते. ठीक आहे, माझ्या पाठी या इकडे फायनल मेरिट लिस्ट दिलेलं आहे. तर फायनल मेरिट लिस्ट ही तुमची 20 जुलैला डिक्लेअर होणार आहे, हे या इकडे सांगितलेलं आहे. म्हणजे 20 जुलैला तुम्हाला समजेल की तुमचे फायनल रँक्स काय आहेत. आणि त्याच्यानंतर तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॉलेजेसची लिस्ट अपलोड करायची प्रोसेस ही 20 जुलैनंतर सुरू होऊ शकते. बट आता इकडे इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगतो की ह्या इकडे जे तुम्हाला डेट्स दिले आहेत 12 जुलैचे इकडे तुम्हाला स्टार दिलेला आहे. हा स्टार काय इंडिकेट करतो की हे जे डेट्स आहेत हे चेंज होऊ शकतात आणि दरवर्षी होतातच. म्हणजे ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ही थोडी एक्सटेंड होते. आता हे 10 दिवसांचा टाईम पिरियड दिला ना, तर मोस्टली 15 दिवसांचा टाईम पिरियड असतोच. सो ह्याच्यामध्ये डेट्स पुढे एक्सटेंडसुद्धा होणार आणि हे दरवर्षी होतात. जसे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स एक्सटेंड होतील, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डेट्स पण थोडेफार एक्सटेंड होत असतात. आणि हे डेट्स एक्सटेंड झाल्यामुळे हे जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टचे डेट्स आहेत हे पण पुढे एक्सटेंड होत असतात, म्हणजे थोडे पोस्टपोन होतात. सो आता हे ऑफिशियल डेट्स आहेत, ऑफिशियल शेड्यूल आहे. जर आपण ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करून बघितलं, जर आपण CET-सेलच्या वेबसाईटवर लॉग इन करून बघितलं तर इथे कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये अजूनपर्यंत इथे काही सुरू नाही झालं आहे. तुम्ही ते बघू शकता, टेक्निकल एज्युकेशनमध्येच आपल्याला UGचं रजिस्ट्रेशन करायला मिळते. जरी इकडे आपल्याला डेट सांगितली असेल की 2 जुलैपासून म्हणजे आजपासून सुरू होईल, बट तरी आत्तापर्यंत ऑफिशियली इथे अजून कुठली प्रोसेस ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग अजून सुरू नाही झाली आहे. सो जेव्हा पण सुरू होईल मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जस्ट तुम्हाला आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण इन्क्वायरी करायची असेल तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, कारण की मी तुमच्यासोबत आत्तापासून ते पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. सो त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.